Welcome to Education Hub MS Davis. I took for 4th and 7th standard for the policy. आता हे गणित त्या ठिकाणी आपल्याला गणित वगैरे दिलेलं आहे. गणित सोडवत असताना तुम्हाला हे कशा पद्धतीने गणित सोडायचं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं लॉजिक वापरणं खूप महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये लॉजिक असेल, ते थिंकिंग असेल किंवा अराउंड ऑफ दी थिंकिंग अबाउट दी मॅथ वगैरे. मग या ठिकाणी आपल्याला इथं त्या ठिकाणी 25 दिलं आहे, 23 दिलं आहे आणि इथं क्वेश्चन मार्क दिले. कसं सोडायचं याच्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी करून पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला जे आन्सर आहे ते फाइंड आउट करायचं. मग या ठिकाणी आपल्याला 25 आहे ते कसं सोडायचं. मग या ठिकाणी आपण याचे ॲडिशन केलं तर येणार नाही, याचं ॲडिशन केलं तर येणार नाही, याचं ॲडिशन केलं तर येणार. याचं सर्व जे काही ॲप्लिकेशन आहे, ॲडिशन असेल, मल्टिप्लाय असेल, सबट्रॅक्शन असेल, जे काही जे ऑप्शन असेल त्याच्यामध्ये सगळं हँडलिंग करून टाकायचं. जेव्हा आपला आन्सर बरोबर आहे ते पाहायचं. मग याच्यामध्ये 25 येण्यासाठी आपण काय केलं, इथं सर्वांचं 1 + 3 + 1 + 9 2 + 7 + 1 + 1 बरोबर ज्यांची जी काही ॲडिशन आली आपल्या ठिकाणी 25 आली. ह्या 25 वगैरे जसं तुम्ही सर्व याची तुम्ही ॲडिशन केली म्हणजे 2 + 4 3 + 5 + 1 + 6 3 + 1 सर्वांची जी ॲडिशन आली ती 33 येते सर्वात महत्त्वाचं. मग ह्या ठिकाणी आम्ही कोणता अंक आहे आपल्याला शोधायचं सर्वात महत्त्वाचं. आता बघा 2 आणि 2 + 8 + 3 + 1 + 1 + 2 + 4 + 2 याची ॲडिशन काय आहे बघू. हे मग 8 आणि 2 10 झालं, 3 आणि 4 झालं, 3 आणि 2 आणि 3 3 झालं आणि 4 आणि 2 6 झालं. यांची जी काही ॲडिशन आहे ती किती येते 14 आणि 9. 14 आणि 9 किती झालं या ठिकाणी 23 आलं. मग या ठिकाणी जे काय ऑप्शन असेल त्या ठिकाणी 23 वगैरे. मग याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला हे आन्सर आहे 23. मग अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं लॉजिक वापरलं, थोडं माइंड वापरलं तर तुम्ही हे गणित इझिली सोडू शकता. सर्वात महत्त्वाचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करू विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.